बाबा 100 रुपये दे बरं. कायले भोकाले पैसे बाजून का तुम्हाला? हिस्सा देऊ माय. कायचा भोकाचा हिसाब आहे? बहीण लेकाचे आयते खातेच्या माय बी नुसतं घरी राहते, एवढं सांड्यासारखं वाढलं. हा, नुसतं आयतं खाते बापाच्या भरोशावर. थोडंसं काय बापाला हातभार लावशी का नाही कामात? का हिस्साच पाहिजे? ओय बाबा, जास्त करू नको. हा, पहिले का उचलीन धरीन आदरीन दिन गाडून येतं. आता घरी कोणीच नाही. तू मले गाडते का बी चोट्या? हा, साला फुकटचं खाते आणि तू मले गाडते. त्या माय बी येऊ त्या बापाले नाही तू तंगणे तोडा लावीन आज. मोठा बुड्डा तर लय कड्डा दिसते का तू? या ए कोणाचोर रे? हा, कोणाचोर रे? ओय यार आहे आपला. कायचा भोकाचा यार? हा, एवढे सांड्यासारखे वाढले, काय कामं करायचे, 4 पैसे कमवायचे, पण नाही. आय तर खा बसून हेपला तर सांगा यायले. जाऊ का मोठा मी घरी? बे तुम्ही थांब, तुला कुठं नाही जायचं. पैसे पाहिजे ना आपल्याला. थांब. असा कसा देत नाही बुडा तर. असा कसा देत नाही म्हणजे तुम्ही का माझा जीव घेणार का बे चोट्टे हो? हा, तुमच्यासाठी कमवलं का एवढं? होय देणं का बाबा का 100 असं मागितले का नातू देऊ का मी? काय दे मला गड्ड्यात गाडाले? हा, आताच म्हणून तू उचलून मारतो म्हणे. गड्ड्यात गाड्यात दुखत 100 रुपये? होय देणं का बुडा देणं? हा, देणं का मग नाही मागणी ना, आज तर दे. मोठा मला वाटत नाही तर बुडा पैसे देईल म्हणून. जाऊ दे ना, चाल ना, जाऊ ना तिकडं. चल मॅच खेळू जाऊन पोट्ट्यासोबत. अबे हेपलू तू मॅच लावलीस तर पैसे पाहिजे ना. इथं पैसे नाही म्हणूनच बुड्याकडे आलो ना. चुप बस, थांब 2 मिनिट. हां, बाप मरू मरू कमवते आणि तुम्ही उडवा नाही का? खेळणं, उडणं, बॉल घेणं, बॅट घेणं, घ्या ना. फुकटचाच पैसा आहे ना बापाचा. बाप मरते ना वावरात, दिवसभर रात्रभर कष्ट करते आणि तुम्ही बसा इथं. अगा बाबा, आपण खेळावं पण नाही का आम्ही? खेळ ना, तुला खेळायला थोडी म्हणाय आहे. पण बापाला थोडं हातभार लावशील वावरात, तर बापाला थोडंसं बरं वाटन. आता मी जेव्हा वावरात जावं तेव्हा मला त्या बाप हातभार लावे. पाय बरं, मी त्याच्याकडे बंद कारभार दिला का नाही आता? हा, तसाच तो एक दिवस त्याकडे पूर्ण कारभार देऊन देईन. अगा बाबा, आपण मला येत नाही ना का वावरातले काम. आणि एवढी ऊन तपते, मग का कसं ऊनच जमन का? अबे सगळ्यांना जर असं म्हणलं का ऊन तपते मला जमत नाही तर कसं होईन भाषा ना? हा, अबे शेती आपली आपल्यालाच करावं लागणार आहे. इथं काय दुसरा कोणी करायला नाही येणार आहे. हा, आता आजकालचे चुट्टे तुमच्यासारखे इकून खाते बाबाच्या इस्टेटी आणि मग मागते 2-4 वर्षांनी भीक. पैसा पुरत नाही. अबे वावर आहे तो पावर आहे का? मोठा बहीण बुडा तर बरोबर बोल राहिला बे. आता कायचा विचार करू राहिला तिकडे उभं राहून? हां, अरे मला माहीत आहे का कुणी पोटातून कोणतंच काम शिकून येत नाही. पण केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे नाही का? अरे करून तर पाय, करून पाहिन तर जमन ना तुले. आता मला जमे काय की नाही जमे ना, त्या बापाला आहे का? हां, त्या बाबा मागं मागे ये, मी त्याला शिकवलं तसंच बापाच्या मागं मागं जायचं. हां, बाप तुला शिकवण कसा डावरा लागते, कसं वकरा लागते. हां, बरं तुला शिक म्हणलं तर शिकला बी नाही तू. हां, चांगली जॉब लागली असती, कुठं नोकरी केली असती नाही का? मग आता आपली शेती आहे ना, मग आता हेच तुला जगवणार आहे. म्हणून उद्यापासून बापासोबत जा वावरात आणि बापाला हातभार लाव. भोकात मला की काय कोणाची नोकरी करून गुलामगिरी नाही करायची बाबा. उद्यापासून जातो बापासोबत आणि बाबा आपलं वावर कसतो का? बरं, हे होईना बात. मेरा बच्चा, माझं लेकरू, या जवळ या. दे मग आता 100 रुपये. त्या मायला तू नाही सुधरत बे, तू नाही सुधरत. जा खेळ तिकडे, जा मर जाऊन तिकडे. येऊ नको घरी आता त्या बापाला शिवाय. आजाद दे ना का, उद्या जातो ना वावरात. जातो मला, जातो उद्या पक्का जातो. तू शपथ जातो. घे माई शपथ, टाक म्हणजे एकदाच मारून. च्या माय बिन तू या. काय खतरनाक आहे बे त्या बुडा मोठा. मग आजा कोणाचा होय? आणि हा नातू कुणाचा होय?